जगावर सरांकडे जायचं, कारण ह्याच्या विचारामुळे त्याचं घराला होता पण सहज त्यांना उपलब्ध होऊ शकत होते, म्हणून मुले सरांकडे जायचं. हे घडत असताना एक प्रसंग सरांनी आम्हाला कधी निर्माण होऊन दिला नाही. हे होत असताना स्वर्गीय निरंजनरावजी पाटील यांच्या मनामध्ये एक स्वप्न होते. या शाळेचे प्रमुख होत असताना सरांना वाटत होते की या भागामध्ये जातीशास्त्र आपल्या शाळेमध्ये आले पाहिजे, परंतु योगाने 34 वर्षाच्या कालखंडामध्ये ती गोष्ट घडली नाही आणि पाटलाची स्वप्नपूर्ती सरांनी 13 महिन्याच्या कालखंडामध्ये पूर्ण केली. 13 महिन्याच्या कालखंडामध्ये 34 वर्षाची पाटलाची स्वप्नपूर्ती सरांनी केलेली आहे. म्हणजे मलकापूरचे विद्यार्थी या शाळेला जोडायचे पाटलाचं स्वप्न होतं, परंतु परिस्थिती म्हणा, रस्ता म्हणा ते आपण साध्य करू शकलो नाही. परंतु सरांनी निश्चय केला, शाळेतून स्वतःचे टीचर काढले आणि कट केला. सरांचा असं आग्रह होता, विष्णू कर्नाटकाने आग्रह केला. विष्णू कर्नाटक सरांचा आग्रह बघून या ठिकाणी निर्णय मागे घेतला आणि नंदूर मधलेही जास्तीत जास्त विद्यार्थी शाळेला जोडवले. संपूर्ण मे महिना सगळेही कुठे गेलेले आणि मनामध्ये जाऊन गेले नाही. सकाळी 7 ला यायचे, संजूबी निघाले तयार राहा. आता संजूला काही भेटत नाही, सर एवढ्या विश्वासाने आपल्याला फोन करत आहे. त्याच्यामुळे आम्हाला सरांबरोबर या ठिकाणी काम करण्यामध्ये जो आनंद मिळाला तो ऐतिहासिक आनंद होता. जो अनेक गोष्टी सरांकडून या ठिकाणी आम्हाला शिकता आले. स्फूर्ती काय असते हे सरांमध्ये आम्हाला मिळालं. म्हणजे कधीही त्यांना शाळेचा तिटकारा वाटला नाही, कधीही शाळेचा कंटाळा त्यांना वाटला नाही. स्वतःची जबाबदारी अभिमान त्यांनी कधी बाळगला नाही. एक शिक्षक सहशिक्षक